यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत स्तोत्र संहिता 103 आणि 1 ते 5 वचन आपण मराठीत आणि नंतर हिंदीमध्ये आपण वाचणार आहोत. एकशे 3 1 ते 5. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व अन्यायाची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो आणि तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो. तो तुला प्रेम द्यायचा आणि करुणेचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तरुणपण गरुडासारखे होते. मेरे मन यहोवा का धन्य करो, जो कुछ मुझ में है वह उसके पवित्र नाम को धन्य करो. ये मेरे मन यहोवा को धन्य करो और उसके किसी उपकार को न भूलो. वही तो मैं तेरे सब अधर्मों को क्षमा करता और तेरे सब रोगों को चंगा करता है. वही तो तेरे प्राण को नष्ट होने से बचा लेता है और तेरे सिर पर करुणा और दया का मुकुट बांधता है. वही तो तेरी लालसा और उत्तम पदार्थों से तृप्त करता है, जिससे तेरी जवानी गुटखा के समान नहीं हो जाती. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की दावीद जो इस्रायलाचा राजा होता, परंतु परमेश्वराचा अभिषिक्त होता आणि त्याने हे स्तोत्र संहिता लिहिलेली आहे. आणि तो म्हणतो, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आणि पुन्हा तो म्हणतो, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रिय भावना, देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती नित्य केली पाहिजे. कारण इस्रायलाच्या स्तवनात आणि भक्तगणांच्या स्तुतीमध्ये उतरून येणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून दावीद म्हणतो की मी सर्व समय यहोवाचा धन्यवाद करीन आणि माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर राहील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भावना, कुठली स्थिती असू द्या, परंतु आम्ही देवाच्या सानिध्यात आल्यानंतर आम्ही ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ स्वर्गीय पित्याला सादर केला पाहिजे. आणि परमेश्वराने जे उपकार आम्हावर केलेले आहेत ते आम्ही आठवून त्याची स्तुती आणि प्रशंसा केली पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वराने मनुष्याला यासाठी निर्माण केलं की त्याने त्याची स्तुती वर्णावी. आपल्याकडून तो काही अपेक्षा करत नाही, कारण सर्व काही त्याचं आहे आणि त्याने आम्हाला सर्व दिलेलं आहे. परंतु त्याची एकच इच्छा आमच्याविषयी आहे की आम्ही त्याची स्तुती करावी. आणि जेव्हा आम्ही त्याची स्तुती करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत, त्यावेळेला 5 प्रकारचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते काय तर ज्यावेळेला आम्ही परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या जीवाने पूर्ण अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने आणि खऱ्या अंतःकरणाने मी देवाला धन्यवाद दिले पाहिजे. आणि ज्यावेळेला आम्ही त्याप्रमाणे करणार आहोत त्यावेळेला प्रथम परमेश्वर आम्हाला काय करणार आहे तर आमच्या अन्यायाची क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, आमचे सर्व रोग तो बरे करणार आहे. प्रिय भावना, कुठलाही आजार असू दे, परंतु जेव्हा मी देवाच्या सानिध्यात येतो त्यावेळेला आम्ही विश्वासाने देवाची आराधना आणि स्तुती करणार आहोत. आमच्या सर्व स्थितीत आम्ही परमेश्वराला महिमा देणार आहोत. त्यावेळेला तो आमचे सर्व रोग बरे करणार आहे. पुढे म्हटलेले, तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो. प्रिय भावना, हा नाश करणारा, मोडतोड करणारा चढून आलेला आहे. तो म्हणजे सैतान, आमचा वैरी. परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून विजयी ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. आणि त्याचं वचन म्हणतं की तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो. प्रिय भावना, आमचा नाश होणार होता, आम्ही पापात मरणार होतो, परंतु आमच्यावर दया झाली, परमेश्वराने आमच्यावर कृपा केली आणि आम्ही वाचवलं गेलो आणि आमचा नाश झाला नाही. तर येशूच्या रक्ताद्वारे त्याने आम्हाला खंडून घेतलं आणि तो तुला प्रेम द्यायचा आणि करुणेचा मुकुट घालतो. प्रिय भावना, आम्ही क्रोधाची लेकरे होतो, कारण पाप परमेश्वराला सहन होत नाही, कारण तो अतिशय पवित्र परमेश्वर आहे. परंतु परमेश्वराची करुणा, त्याची प्रेम दया आमच्यावर झाली आणि त्याच्या कृपेद्वारे आमचं तारण झालं. आणि तारण झाल्यामुळे परमेश्वराने आम्हाला प्रेम द्यायचा आणि करुणेचा मुकुट घातलेला आहे. प्रिय भावना, कोणी कोणाचा सन्मान करत नाही. जे मोठमोठे अधिकारी असतात, उच्च विद्या विभूषित असतात, मोठ्या पदावर असतात, त्यांचा सन्मान केला जातो. परंतु जे सर्वसामान्य लोक असतात, दीनदरिद्री, त्यांचा कोणी सन्मान करत नाही.
परंतु ती व्यक्ती जेव्हा देवाच्या सानिध्यात येते, येशूवर विश्वास ठेवते आणि परमेश्वराला महिमा देते, त्यावेळेला त्याच्यावर देखील तो प्रेम द्यायचा आणि करुणेचा मुकुट घालतो. प्रेज द लॉर्ड. पुढे म्हटलेलं आहे, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. प्रिय भावना बहिणो, परमेश्वर आम्हाला पुरवठा करणारा आमचा प्रॉव्हिडन्स तो आहे आणि कष्टमय स्थितीत देखील परमेश्वर आम्हाला पुरवतो. दुष्काळात देखील आमची गरज तो भागवतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून विशेष करून आज आम्ही पाहणार आहोत, म्हणजे आपला सब्जेक्ट आहे डिवाइन हिलिंग आणि डिवाइन हेल्थ, म्हणजे दैवी आरोग्य आणि दैवी निरोगीपण. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की जे आम्ही त्याची लेकर आहोत ही आम्ही आरोग्यामध्ये असावं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला चांगलं आरोग्य असावं. आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणतं की तो तुझ्या सर्व अन्यायाची क्षमा करतो आणि तुझे सर्व रोग बरे करतो. प्रिय भावना बहिणो, परमेश्वर आज काय करत आहे, तर जे कोणी त्याच्याकडे येतात, सत्यतेने हाक मारतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांचे अन्यायाची तो क्षमा करतो आणि त्यांचे सर्व रोग तो बरे करतो. कारण प्रिय भावना बहिणो, आमचं जे शरीर आहे हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे आणि त्याचं पवित्र स्थान आहे. आणि म्हणून आम्ही मोलाने विकत घेतलेले त्याचे लोक आहात. म्हणून आम्ही आपल्या शरीराने परमेश्वराचे गौरव केले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, जर आमच्यामध्ये चांगलं आरोग्य असेल, आम्ही हेल्दी असू, तरच आम्ही देवाचा गौरव करू शकतो. धूळ परमेश्वराची स्तुती करणार नाही आणि जे दुःखनाईत पीडित खाटेवर पडलेले आहेत ते परमेश्वराला धन्यवाद देऊ शकत नाही, त्याचं कुठलंही काम करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर आज आम्हाला जे सांगत आहे ते मी आम्ही जर ऐकणार आहोत आणि त्याप्रमाणे करणार आहोत तर परमेश्वर निश्चित आपल्याला आशीर्वाद देईल. म्हणून प्रिय भावना बहिणो, डिवाइन हिलिंग अँड हेल्थ इज अ डेफिनेट ॲक्ट ऑफ गॉड. प्रिय भावना बहिणो, जे दैवी आरोग्य आहे आणि जे निरोगीपण आहे ही परमेश्वराची एक स्पेशल कृती आहे, त्याचं एक कर्तव्य आहे. ते कशा प्रकारे, तर ज्यावेळेला आम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहोत आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यावर असणार आहे आणि येशूच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत आणि त्याच्या मौल्यवान रक्ताचं सिंचन आमच्या भोवती असेल, तर प्रिय भावना बहिणो, आमच्या जीवनामध्ये कुठलाही आजार असू दे, परमेश्वर त्याच वेळेला तो बरा करेल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून म्हटलेलं आहे की द पॉवर ऑफ होली स्पिरिट, द वर्ड ऑफ गॉड अँड द प्रेशियस ब्लड ऑफ क्राइस्ट, हे तीन गोष्टी आहेत. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर आपल्यामध्ये असेल, तर आम्ही सुरुवातीला सांगितलं की आपलं शरीर हे परमेश्वराच्या आत्म्याचं मंदिर आहे आणि जर ख्रिस्ताचा आत्मा आपल्या हृदयात राहतो, आपल्या जीवनात राहतो, तर कुठलाही आजार असला तरी परमेश्वर तो बरा करील. प्रेज द लॉर्ड. तो आजार कायम राहणार नाही, तर त्याच्यातून तो तुम्हाला आणि मला सुटका देईल. आजाराची लक्षणं आपल्याला आढळतील, परंतु त्याचे इफेक्ट आपल्यावर होणार नाहीत आणि ते आपल्याला वाचवतील. आणि म्हणून वेअर बाय द ह्युमन बॉडी इज क्युअर, हील अँड रिपेअर, डिलिव्हर फ्रॉम सिकनेस. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाचं वचन आणि येशू ख्रिस्ताचं रक्त, या तीन गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करणार आहोत, तर आम्ही आजारी असू ते आम्ही बरे होणार आहोत. आमच्या जीवनात काही दुःख नसेल, त्याच्यातून प्रभू आम्हाला डिलिव्हरन्स म्हणजे पूर्णपणे मुक्ती देऊन आम्हाला त्या आजारातून सोडवणार आहे. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, आम्ही मोलाने विकत घेतलेले लोक आहात. म्हणून पुढे आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की संपूर्ण जग हे नाना प्रकारच्या आजाराने ग्रासले आहे. प्रिय भावना बहिणो, आज जर आम्ही पाहायला गेलो तर सर्व जग आजाराने ग्रासलेलं आहे आणि सर्व रोग 39 गटामध्ये मोडले जातात. हे सायन्स आहे, हे मेडिकल सायन्सचं रिसर्च आहे की जे आजार आहेत ते सर्व आजार 39 गटामध्ये मोडले जातात. आणि पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की येशू ख्रिस्ताला 39 फटक्याचा मार सहन करावा लागला. त्याच्या पाठीवर 39 फटके त्याला सहन करावे लागले. आणि बायबल म्हणतं की येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, हा विश्वास आमच्या जीवनात असण्याची गरज आहे. आम्हाला ख्रिस्ताची ओळख असण्याची गरज आहे आणि ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही दुःख सहन केलेलं आहे, वधस्तंभावर समर्पण केलेलं आहे, पवित्र बलिदान केलेलं आहे आणि जे फटक्याचे मार त्याने सहन केलेले आहेत, त्याच्यावर आमचा विश्वास असण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, 80 लाख जीव या जगामध्ये, किती 80 लाख, मग त्याच्यामध्ये पशु पक्षी मासे सरपटणारे जीव, लहान मोठे सर्व सजीव, सर्व जीवजंतू आहेत.
आणि या सर्वात श्रेष्ठ हा मनुष्य आहे. आणि म्हणून प्रिय भावबंधो, 80 लाख आणि ज्या वेळेला परमेश्वराने जग निर्माण केलं त्यावेळेला प्रिय भावबंधो, दॅट हेल्थ वॉज नॅचरल बिफोर सिन एंटर इन द वर्ल्ड. प्रिय भावबंधो, जेव्हा हे जग परमेश्वराने निर्माण केलं त्यावेळेला हे जग कसं होतं माहिती आहे, त्याच्यामध्ये एक देखील आजार नव्हता. पूर्णपणे नॅचरल हेल्थ, एक नैसर्गिक आरोग्य आम्हाला होतं, म्हणजे आमच्या पूर्वजांना. परंतु ज्या दिवशी पाप जगात आलं त्या दिवसापासून हे आजार तयार झाले. आणि म्हणून प्रिय भावबंधो, आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आम्ही उत्पत्ती आणि त्याचा पहिला अध्याय आणि 26 वचन. जेनेसिस चॅप्टर 1:26. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 26 वचन. आणि अब्रामाच्या दिवसात नाही, उत्पत्ती 1:26. आणि देव बोलला. आणि देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपात आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखा मनुष्य निर्माण करू. बस बस बस. प्रेज द लॉर्ड. हिंदी में पढ़ेंगे. कि परमेश्वर ने कहा, हाँ। हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाए हाँ। और वे समुद्र की बस मछलियां बस बस. तर या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने जी मनुष्याची निर्मिती केली त्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि परमेश्वर काय बोलला की आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखा मनुष्य निर्माण करू. प्रिय भावबंधो, परमेश्वर म्हणतो की आपल्या प्रतिरूपात, म्हणजे देव जो आत्मा, देव जो पुत्र आणि देव जो परमेश्वर यहोवा यांच्या प्रतिरूपात परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे. जर परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपात आणि प्रतिछायेसारखं बनवलेलं आहे तर आपल्या शरीरामध्ये आजार राहील का? परमेश्वर आजारी आहे का? पवित्र आत्मा आजारी आहे का? येशू आजारी आहे का? परंतु प्रिय भावबंधो, जोपर्यंत मनुष्यामध्ये पाप आढळलं नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही आजार नव्हता. आणि आजार नसल्यामुळे मरण पण नव्हते. परंतु प्रिय भावबंधो, काय झालं त्या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतं. आपण उत्पत्ती आणि त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 17 वचन. परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील. हिंदी में बोलो. और भले या बुरे के ज्ञान का जो वृक्ष है उसका फल तो कभी न खाना, क्योंकि जिस दिन उसका फल खाएगा उसी दिन अवश्य मर जाएगा. हा, तर परमेश्वराने जेव्हा आदाम हवेला निर्माण केलं आणि नंतर त्याने एदेन बागेमध्ये तिची मशागत करायला आणि तिची राखण करायला त्याने ठेवलं, तेव्हा परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली आणि तो म्हणाला की तू बागेतल्या प्रत्येक झाडाचे फळ खुशाल खात जा, परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको, आणि कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील. प्रिय भावबंधो, याचा अर्थ काय तर परमेश्वराने जेव्हा आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिछायेसारखा मनुष्य निर्माण केला, इतकंच नाही तर आकाशातील पक्षावर, गुराढोरावर, सर्व पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी प्रत्येकावर त्याने मनुष्याला अधिकार दिला. सर्व काही मनुष्याच्या कंट्रोलमध्ये होतं. जोपर्यंत पाप त्याच्यामध्ये आलं नाही, जोपर्यंत त्याने आज्ञाभंग केला नाही, तोपर्यंत सर्व जग या मनुष्याच्या हातात होतं. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने असं का सांगितलं की परंतु बरे वाईट जाणण्याचे झाड त्याचे फळ खाऊ नको. याचा अर्थ काय? मग तिकडे वाईट कुठून आलं? याचा अर्थ आहे की जेव्हा परमेश्वराने हे संपूर्ण जग, गॅलेक्सी, ब्रह्मांड, विश्व त्याने बनवलं, त्यावेळेला त्याने स्वर्गामधलं जे सैन्य आहे, जे आद्य दूत आहेत, असंख्य दूत आहेत, ते देखील त्याने बनवले. आणि त्याच्यामध्ये 3 आद्य दूत होते.
एक मिखाएल, एक गाब्रियल आणि लुसिफर. आणि लुसिफर जो होता तो पाखर घालणारा परमेश्वराचा दिव्य करूब होता. आणि परमेश्वर ज्या सिंहासनावर बसला आहे त्याच्या बाजूला उभा राहून तो पाखर घालत असे. आणि त्याचा व्यापार फार मोठा होता आणि पृथ्वीवरलं सर्व काही त्याचं होतं. परंतु ज्या दिवशी त्याचा मध्यभाग बिघडला आणि त्याने देवाच्या विरोधात बंडखोरी केली त्या दिवशी पाप त्याच्या हृदयामध्ये आलं. आणि त्याने पाप केल्यामुळे परमेश्वराने त्याला स्वर्गातून पृथ्वीवर टाकलं. आणि तेव्हा ते वाईट आलं. म्हणून सैतान त्या ठिकाणी आहे. गॉड इज एक्झिस्ट, सैतान ऑल्सो एक्झिस्ट. म्हणजे परमेश्वर जर आहे तर सैतान देखील आहे. काही लोक म्हणत नाहीत, परंतु ते विश्वास ठेवत नाहीत. परंतु आम्ही शास्त्र भाग वाचल्यानंतर आम्हाला समजतं की एक सैतानी शक्ती देखील या जगामध्ये कार्य करत आहे. आणि म्हणून परमेश्वराने आदाम हवेला आज्ञा केली की बरं आणि वाईट जाणण्याचं झाड आणि जेव्हा तू खाशील तू खचित मरशील. प्रिय भावण बहिणो, जसं सांगितलं त्याप्रमाणे आदाम हवेने आज्ञाभंग केला आणि ते फळ खालं आणि त्यांच्यावर मरण आलं. आणि मरण आल्यामुळे काय झालं? आम्ही रोमकरास पत्र आणि 5वा अध्याय 12 वचन. रोमकरास पत्र त्याचा 5वा अध्याय 12 वचन. त्याला मिळाले पटकन वाच. यास्तव जसे एका हा. मनुष्याकडून पाप जगात हा, यास्तव जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापाकडून मरण जगात आणि शिरले, पापाकडून मरण जगात शिरले, तसेच सर्वांनी पाप केल्यावर तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले. सर्व माणसामध्ये मरण शिरले. हम हिंदी पढ़ेंगे. इसलिए जैसे एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया और पाप के द्वारा मृत्यु आई और इस रीति से मृत्यु सब मनुष्य में फैल गई क्योंकि सब ने पाप किया. प्रिय भावण बहिणो, स्पष्ट देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे की आदामाकडून मरण आले. जे आम्ही शारीरिकदृष्ट्या आदामापासून आलेले वंशज आहोत, म्हणजे आम्ही आमच्यावर मरण येणारच. परंतु बायबल स्पष्ट म्हणतं पण ख्रिस्ताकडून सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावण बहिणो, आम्हाला दैहिक मरण येणार परंतु आम्ही आत्मिकदृष्ट्या मरणार नाही. आम्हाला एटर्नल लाईफ, सर्व काळचं जीवन आमच्या विश्वासाच्या द्वारे, देवाच्या कृपेद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून प्रिय भावण, देवाचं वचन जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले. आदाम आणि हवा या मनुष्याकडून पाप जगात आलं आणि पापाकडून मरण जगात शिरलं. आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसामध्ये मरण आलं. प्रिय भावण बहिणो, आज सर्व माणसामध्ये मरण आहे, म्हणजे दैहिक मरण. परंतु देवाची इच्छा नाही की आम्ही सार्वकालिक जीवनाला मुकावे. आम्हाला शारीरिक मरण येणार, कुठल्या तरी आजाराने आम्ही दुखणीत होऊन कुठल्याही कशाही प्रकारे आमचं मरण येईल. कधी कुठे काय मास माहीत नाही, परंतु आम्ही नेहमी तयारी केली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रिय भावण बहिणो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसामध्ये मरण आलेले आहे. आणि प्रिय भावण, पापाचे आणि आजाराचे उगमस्थान कोण आहे तर सैतान आणि त्याचे सहकारी जो दुरात्मा समूह आहे तो आहे. परंतु आम्हाला पवित्र शास्त्र काय सांगतं हे आम्ही ऐकणार आहोत की परमेश्वराने येशूला जगात पाठवलं. द बायबल ऑल्सो टीचेस दॅट God sent Jesus into the world to save men from all sins, heal men of all diseases, to deliver from demons, to answer all prayers for anything that the desires are covered by the promises of God. Praise the Lord. प्रिय भावण बहिणो, हे सर्व झालं आणि परमेश्वर दयाळू आहे. कोणाचा नाश व्हावा त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करून त्याच्याकडे वळावं आणि आपलं तारण साधून घ्यावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून प्रभू परमेश्वराने काय केलं? आम्हास अनाथ सोडलं नाही, तर त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये पाठवला. कशासाठी? तर आम्हाला पापातून क्षमा मिळण्यासाठी, आम्हाला आरोग्य मिळण्यासाठी, आम्हाला सर्व प्रकारच्या दुरात्मा अंधाराच्या सत्तेपासून सोडवण्यासाठी. आणि जे आम्ही प्रार्थना करतो त्याचं उत्तर आम्हाला त्याच्या अभिवचनाद्वारे मिळण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सहाय्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावण बहिणो, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये न्याहाळून पाहिलं तर मनुष्याचं आयुष्य, सर्वात दीर्घायुष्य मनुष्य कोण होता त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. मग उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 5वा अध्याय 27 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचा 27 वचन. याप्रमाणे मथुशेलाचे हा. सर्व दिवस
5वा अध्याय 27 मिळालं का? हा. याप्रमाणे मथुशेलाचे सर्व दिवस 969 वर्ष होती. 969 वर्षे होती आणि तो मेला. आणि तो मेला. हम हिंदी पढ़ेंगे. इस प्रकार मथुशेलह की कुल आयुष्य 969 वर्ष की हुई, तत्पश्चात वह मर गया. हा. प्रिय भावबहिणो, जगामध्ये आजच्या तारखेपर्यंत 969 म्हणजे 969 वर्ष जगलेला मनुष्य कोणच नाही. फक्त एकच आहे, मथुशेला आहे. आणि हा कोण होता? तर हनोकाचा मुलगा होता. ज्या हनोकाने इब्री 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हनोक देवाच्या संगती चालला आणि तो नाही असा झाला. आणि त्याच्याविषयी साक्ष दिली की तो परमेश्वर विश्वास ठेवत असे. आणि म्हणून त्याला परमेश्वराने लोकांतरी म्हणजे मरण न येता स्वर्ग राज्यात तो त्याला घेऊन गेला. आणि या हनोकाचा तो मुलगा आता मथुशेला आहे. आणि त्याचं लाईफ किती होतं? आयुष्य, दीर्घायुष्य 969 वर्ष म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1000 वर्ष. परंतु प्रिय भावबहिणो, त्या दिवसापासून आजपर्यंत जर आम्ही मृत्यूची जे वय पाहिलं म्हणजे आयुष्य, मनुष्याचं आयुष्य पाहिलं तर ते कुठे आलेलं आहे? म्हणजे प्रॉबेबली म्हणजे जास्त बहुधा 1000 वर्ष मनुष्याचं आयुष्य होतं, बरोबर. परंतु जसजसं पाप जगात वाढत गेलं तसतसा परमेश्वराने एक झिरो काढला. म्हणजे किती राहिलं? 1000तून एक झिरो काढला म्हणजे किती राहिलं? 100 वर्ष. 100तून एक झिरो काढला तर किती होईल? 10 वर्ष. पण एक झिरो नाही काढायचा, 100तलं अर्ध आयुष्य म्हणजे 50 वर्ष. म्हणून प्रिय भावबहिणो, हे आयुष्य का कमी झालं? याचं कारण आपण आहोत. याचं कारण पाप आहे. आणि म्हणून कॉजेस ऑफ सिकनेस अँड डिसीज. आणि म्हणून प्रिय भावबहिणो, हे जे आजार येतात किंवा जे दुखणी येतात याचं कारण काय? तर त्याचं कारण हे आहे की मनुष्याचं पतन झाल्यामुळे त्याच्यामध्ये सैतान व त्याच्या दुरात्म्याचे कार्य चालू होते. प्रिय भावबहिणो, आम्ही पाप केल्यामुळे नाही, प्रत्येक मनुष्याने पाप केला आहे आणि तो देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे. म्हणजे पाप जगामध्ये आहे. परंतु मनुष्याचं पतन झाल्यामुळे, प्रिय भावबहिणो, पतन कधी झालं? सुरुवातीला आदाम हव्वा आपल्या पूर्वजांनी पाप केलं तेव्हापासून आमचं पतन झालं, मनुष्याचं पतन झालं. आणि त्यामुळे हे आजार आमच्यामध्ये आलेले आहेत आणि आजारामुळे मरण आमच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून द बायबल टीचर्स दॅट सैतान डेमॉन्स आर द सोर्स ऑफ सिन. म्हणजे आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की हा जो सैतान आहे आणि त्याचे जे दुरात्म समूह आहेत ते याला कारणीभूत आहेत, मनुष्य नाही. परंतु मनुष्याने आज्ञाभंग केल्यामुळे त्याच्यामध्ये आजार आली आणि आजार आल्यामुळे मरण आलं. परंतु प्रिय भावबहिणो, प्रभू येशूने आपल्या वधस्तंभावरील मरणाद्वारे सैतानावर, पापावर आणि मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबहिणो, एका ठिकाणी सैतानाचं काम चालू आहे तर दुसऱ्या ठिकाणी प्रभू येशूने आपलं काम केलं. आणि 2021 साल अगोदर गुलगुता टेकडीवर वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिलेला आहे आणि त्याने आपलं रक्त सांडलेलं आहे. आणि त्यावरील विश्वासाच्या द्वारे प्रिय भावबहिणो आम्ही वाचू शकतो. म्हणून ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलाय त्याने काय केलं तर सैतानावर, सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगात आला. आणि त्याच्यानंतर जे आम्ही त्याचे फॉलोअर आहोत, जे आम्ही येशूवर विश्वास ठेवणारे आहोत, ते आम्हाला त्याने अथॉरिटी दिलेली आहे. ती अथॉरिटी काय तर दुष्टाच्या सर्व शक्तीवर प्रभू येशूने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून येशूने आपल्या वधस्तंभावरील मरणाद्वारे सैतानावर, पापावर देखील विजय मिळवला. प्रिय भावबहिणो, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, त्याचं जीवन आमच्यामध्ये येतं आणि तो पवित्र आत्मा आम्हाला पापाविषयी खात्री देतो, पापाविषयी आम्हाला जाणीव देतो आणि आम्हाला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी तो सावधान करतो आणि तसेच मरणावर देखील विजय मिळतो. प्रिय भावबहिणो, येशूने मरणावर जो शेवटचा शत्रू आहे तो कोण आहे तर मरण, आणि तेच मरणावर येशूने विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जे विश्वासू लोक आहेत ते मरणाला भीत नाहीत. का भीत नाहीत? कारण त्यांना माहिती या मरणानंतर सर्व काळचं जीवन आहे.
परंतु जे प्रार्थनेत नाहीत, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यामध्ये भय असतं. मी कधी मरणार, मग माझ्या मरणासाठी तो घाबरतो. तो जास्तीत जास्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, परंतु मरण त्याला सोडत नाही. आणि म्हणून प्रिय भावण बहिणो, देवाचा नियम काय? तर जसे पेराल तसे उगवते, सोईंग अँड रिपिंग. आणि याच्यातून कोणी सुटणार नाही. मग किती मोठा माणूस असो, कसाही असो, तो जे पेरेल त्याची त्याला कापणी करावी लागते. जसे पेराल तसे उगवते. आणि म्हणून प्रिय भावण बहिणो, आम्हाला बी केअरफुल, म्हणजे आम्हाला सावधान राहिलं पाहिजे. आता गॉड द लॉ मेकर, म्हणजे परमेश्वर जो आहे त्याने सर्व नियम बनवलेले आहेत. माहिती आहे ना, परमेश्वराने सुरुवातीपासूनच, उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर शेवटपर्यंत त्याच्या आज्ञाच आहेत. आणि तो आपल्याला आज्ञा पाळण्यासाठी सांगतो. आणि जर आम्ही त्याची आज्ञा पाळणार आहात तर आमचं बरं होणार आहे. आणि म्हणून गॉड द लॉ मेकर, परमेश्वराने सर्व नियम बनवलेले आहेत. प्रिय भावण बहिणो, आज जगाची उत्पत्ती होऊन अनकाउंटेबल, म्हणजे ती वर्ष आम्ही गणू शकत नाही, आमच्या कॅल्क्युलेटरमध्ये ती येऊ शकत नाही. इतक्या वर्षाचा हे जग आहे, हे गॅलेक्सी आहे. आणि आम्ही पाहत आहोत की ज्या सूर्याला त्याने निर्माण केलं, तो सूर्य ज्या दिवशी त्याला स्थापन केलं, त्याची निर्मिती केली, त्या दिवसापर्यंत आजपर्यंत तो त्याचं काम करत आहे. सूर्य, चंद्र, सर्व नक्षत्र, समुद्र, सर्व निसर्ग परमेश्वराच्या अधिपत्याखाली आहे आणि त्याच्या नियमात ते चालतं. परंतु एक मनुष्य या पृथ्वीवर असा आहे की तो देवाच्या विरोधात चालत आहे. आणि तो म्हणजे कोण? तर मनुष्य. प्रिय भावण बहिणो, कारण ते सर्व न्यूट्रल आहेत. जे त्याने एकदा आज्ञा केली, जोपर्यंत दुसरी आज्ञा होत नाही तोपर्यंत ते त्याच्या आज्ञेत चालत राहतात. परंतु मनुष्य परमेश्वराची वचनं पायदळीत उडवतो. त्याला माहीत असून तो पाप करतो. प्रिय भावण बहिणो, याच्यासाठी आम्ही सावधान राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि म्हणून जर आम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर आम्ही, आणि दीर्घायुष्य पाहिजे असेल, आम्हाला वयोवृद्धी पाहिजे असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? नीतिसूत्र आणि त्याचा 3रा अध्याय. नीतिसूत्र आणि त्याचं 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. माझ्या मुला, माझा नियम विसरू नको, माझा नियम विसरू नको, पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. 2 कारण त्याकडून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होतील. बस. प्रेज द लॉर्ड. हिंदी में. हे मेरे पुत्र, मेरी शिक्षा को न भूलना, अपने हृदय में मेरी आज्ञाओं को रखे रहना, क्योंकि ऐसा करने से तेरी आयु बढ़ेगी और तू अधिक कुशल से रहेगा. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी म्हणत आहे की विश्वास आणि आज्ञापालन या 2 गोष्टी आमच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. म्हणून जे आपण देवावर विश्वास ठेवणारे, आम्ही देवाची लेकरं आहोत, तो आम्हाला कशा प्रकारे बोध करत आहे? तर माझ्या मुला, म्हणजे परमेश्वर आमचा कोण आहे? पिता आहे. आम्ही त्याची लेकरं आहोत आणि लेकरा समान तो आमच्यावर प्रेम करतो आणि आम्हाला सांभाळतो, रोज आमची काळजी घेतो, रोज आमचा भार वाहतो आणि सर्व वाईटापासून आम्हाला दूर राखतो आणि आम्हाला इशारा देतो. आणि तो म्हणतो, माझा नियम विसरू नको. प्रिय भावण बहिणो, जगातील एक नियम जर आम्ही मोडला तर त्याचं पेनल्टी होते, त्या ठिकाणी शासन होतं. तर देवाचा जर नियम मोडला तर परमेश्वर शासन करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. परंतु तो शासन प्रीतीने करतो, अशासाठी की आमचा नाश होऊ नये. आणि आम्हाला मुलासमान तो मानतो आणि तो म्हणतो, माझ्या मुला, माझा नियम विसरू नको. मग काय करायला पाहिजे? पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. प्रिय भावण बहिणो, आमच्या बुद्धीच नाही तर आमच्या हृदयामध्ये देवाचं वचन राहिलं पाहिजे. म्हणून नीतिसूत्रामध्ये म्हटलंय की ज्या कशाचं तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्याच्यातून जीवनाचे झरे वाहतात. म्हणून आमचं हृदय हे प्रभूला आम्ही समर्पित केलं पाहिजे. इर्मया म्हणतो, हृदय सर्वात कपटी आहे आणि सर्व रोगाने ते ग्रासलेलं आहे. प्रिय भावण बहिणो, जर आमच्या हृदयामध्ये कुणाविषयी वाईट आहे, कुठून निघते? आम्ही खातो त्याने आम्ही विटाळत नाही, तर आमच्या हृदयातून जे निघतं त्याने आम्ही विटाळतो. मग आम्ही दुसऱ्यांची निंदा करणं, वैमनस्य पेरणं, वाईट लबाडीने बोलणं, सर्व तिरस्कार करणं, द्वेष करणं, या गोष्टीमुळे काय होतं? त्याचा इफेक्ट आमच्यावरच होतो. म्हणून आमच्या बोलण्याने आम्ही न्यायी ठरणार आहोत
आणि आमच्या बोलण्यामुळे आम्ही दोषी ठरणार आहोत. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. प्रिय भावंड बहीण, आम्ही पुष्कळ काय सांभाळतो, आम्ही डिपॉझिट करतो, आम्ही त्याची काळजी घेतो. परंतु बायबल आज म्हणत आहे, देव आम्हास म्हणत आहे की त्याची आज्ञा आमच्या हृदयात आम्ही ठेवल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्यरत पाहिजे. त्याचं कारण काय, त्याचा बेनिफिट आम्हाला काय होणार आहे, कारण त्याकडून दीर्घायुष्य. प्रिय भावंड बहिणो, देवाचा नियम आम्ही पाळणार आहोत आणि आमच्या हृदयात त्याचं वचन जतन करून ठेवणार आहोत. म्हणून बायबल म्हणतं की तरुण आपला मार्ग कशाने निर्मळ करील, तर देवाचं वचन आपल्या हृदयात जपणे. जर आम्हाला निर्मळ राहायचं आहे, पवित्र राहायचं आहे, निरोगी राहायचं आहे, तर आम्हाला देवाचं वचन आमच्या हृदयात घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पुढे म्हटलेलं आहे दीर्घायुष्य. प्रिय भावंड बहिण, आपण पाहिलं की मथुशेला आहे 969 इयर्स, 969 वर्ष राहिला आणि नंतर मेला. परंतु आज आम्ही पाहत आहोत की मनुष्याचं लाईफ स्तोत्र 90 मध्ये म्हटलेलं आहे की फार 60 वर्ष, शक्तीमुळे 80 वर्ष, परंतु त्याचा ताटा केवळ कष्ट आणि दुःख आहे आणि तो लवकर सरतो आणि विरून जातो, मरून जातो. प्रिय भावंड बहिणो, आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देऊ इच्छितो. असे काही बायबलमध्ये म्हणजे मनुष्य आहेत, अब्राहम, इसाक, याकोब, की त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झाला नाही. ते अतिशय म्हातारपणात शांतीने मरण पावले. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा देखील शांतीने मरण पावला. प्रिय भावंड बहिणो, हे परमेश्वर आमच्याकडून अपेक्षित करत आहे आणि आमची इच्छा आहे की आम्ही दीर्घायुष्य राहावे आणि वयोवृद्धी म्हणजे आमचं जे वय आहे ते जास्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर मनुष्य खूप वर्ष जगत आहे परंतु त्याचं जर शरीर त्याला साथ देत नाही तर त्याचा काय फायदा आहे का? कारण बायबल म्हणतं की तू आपल्या शरीराने देवाचा गौरव कर. मग आम्हाला परमेश्वराचा गौरव आमच्या शरीराने करायचा आहे. मग आमचं शरीर निरोगी पाहिजे, आमचं शरीर हेल्दी पाहिजे. जर आमचं शरीर निरोगी नाही, आमच्या शरीरामध्ये एवढी दुखणे आहेत की आम्ही जाऊ शकत नाही, चालू शकत नाही, बोलू शकत नाही, तर त्या जीवनाचा परमेश्वराला काही फायदा नाही आहे. आणि परमेश्वर इच्छा पण तशी नाही, तर देवाची लेकरं निरोगी असावीत, समृद्ध असावीत, सामर्थ्यशाली असावीत, त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक असावा आणि ते इतरांना सहाय्य करणारे, देवाचं वचन गाजवणारे, प्रार्थना करणारे. प्रेज द लॉर्ड. अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, द गॉड द लॉ मेकर, द सैतान द प्रोड्युसर ऑफ सिन. सैतान कोण आहे? प्रोड्युसर ऑफ सिन, म्हणजे पापाचं उत्पादक. प्रिय भावंड बहिणो, जगात पाप कुठून आलं तर त्या सैतानापासून आलं. प्रोड्युसर ऑफ सिन म्हणजे तो पापाचा उत्पादक आहे आणि त्याने आमच्या पूर्वजाला, ही बापाला फसवलं, आदाम आणि हव्वा, आणि त्यामुळे आमच्यावर मरण आलं, त्यामुळे आमच्यावर आजार आले, त्यामुळे आज जगामध्ये जे डिझास्टर, मोठमोठे भूकंप आणि मानहानी आणि भयानक गोष्टी घडत आहेत, त्याचं मूळ कारण काय तर सीन, पाप आहे आणि त्याचा उत्पादक सैतान आहे. परंतु आम्ही घाबरणार नाही, कारण येशूने त्या सैतानावर विजय प्राप्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इतकंच नव्हे तर येशूने त्या दुष्टाच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार दिलेला आहे. मग आमच्या जीवनात आजार येणार नाही तसं नाही, आमच्या जीवनात संकट, क्लेश, कष्ट, समस्या सर्व काही येईल, परंतु आम्हाला अथॉरिटी दिलेली आहे. जे येशूने काम केलं तेच आम्ही करू शकतो आणि आमचं चर्च मिनिस्ट्री करू शकतो. आणि त्यासाठी देवाने आचरण केलेले लोक आहेत, त्यांना अभिषेक केलेला आहे आणि ते देवाचं काम करत आहेत. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या तर आम्ही निरोगी राहणार. आम्ही त्याच नीतिसूत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 7 आणि 8. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नको, यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. ते तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाड्यास मज्जा होईल. प्रेज द लॉर्ड. अपनी दृष्टि में बुद्धिमान न हो, यहोवा का भय मानना और बुराई से अलग रहे. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेगी. या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय म्हणत आहे? तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नको. प्रिय भावंड बहिणो, परमेश्वराने मनुष्य सरळ उत्पन्न केला, परंतु त्याच्या डोक्यातून अनेक कल्पना आल्या, अनेक बुद्धीने तो निर्णय घेऊ लागला. प्रिय भावंड बहिणो,
1930 साली 1930 त्यावेळेला फर्स्ट पेनिसिलिन आलं, माहिती आहे ना. पहिलं ॲलोपॅथी औषध पेनिसिलिन. त्याच्या अगोदर सर्व आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक होतं, सर्व जडीबुटी म्हणजे जे देवाने निसर्गामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्येच सर्व आहे. त्याच्यामध्येच आमचे आजार बरे करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये, परंतु ते आम्हाला माहीत नाही. परंतु जेव्हा हिजकिया राजा यशाया संदेशाद्वारे देवाचं वचन त्याच्याकडे आलं की तू मरणार आहे, तू आपल्या घराची तयारी कर, व्यवस्था लाव. हिजकिया राजा खूप रडला आणि त्याचं आयुष्य 15 वर्ष वाढलं. परंतु बायबल म्हणतं की त्याने जी त्याला जखम होती त्याच्यावर म्हणजे याचं अंजिराची ढेप लावली, अंजीर, आणि त्याचं दुखणं भरतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आयुर्वेद म्हणजे जे नेचर आहे, जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये सर्व आहे. सर्व रोग बरे करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, त्या जडीबुटीमध्ये आहे. परंतु मनुष्य सरळ असं उत्पन्न केला, परंतु त्याच्या डोक्यातून वेगवेगळ्या कल्पना निघाल्या आणि तो आणखीन पुढे गेला आणि जे निसर्ग असतो त्याच्यावर त्याने अन्याय केला. पुढे अगोदर आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्य जेव्हा त्याने निर्माण केलं त्यावेळेला त्याने आकाशात जे पक्षी आहेत, समुद्रात जे मासे आहेत, जे पृथ्वीवर हिंस्र म्हणजे आज ते हिंस्र पशु आहेत, परंतु पहिले तसे नव्हते, त्या सर्वांवर त्याने मनुष्याला अधिकार दिला. परंतु आज त्यांचा अधिकार आमच्यावर येत आहे. आज जंगल सोडून जे हिंस्र पशु आहेत, लायन म्हणा, बिबळ्या म्हणा, ते सिटीमध्ये ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे त्या ठिकाणी येत आहेत. कारण काय, त्यांच्यावर अत्याचार केला निसर्गावर. आणि प्रिय भावना सर्व मनुष्यानेच घडवलेलं आहे, त्याने आपल्या पायावर आपली कुऱ्हाड मारलेली आहे. आणि म्हणून प्रिय भावना या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नको, तर यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना आमच्या बुद्धीवर आम्ही टेकणार आहोत तर आम्हाला तो आशीर्वाद मिळणार नाही, परंतु आम्ही परमेश्वराचा भय धरणार आहोत आणि दुष्कर्मापासून दूर राहणार आहोत. जे काही दुष्कर्म आहे, वाईट आहे, पाप आहे, त्याच्यापासून आम्ही दूर राहणार आहेत. तर काय होणार आहे, ते तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडास मज्जा होईल. देहाला काय, आरोग्य. आपल्याला आरोग्य पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पाहिजे की नाही पाहिजे? जर पाहिजे ते आज मिळेल, कारण देवाचं वचन या ठिकाणी कार्यरत आहे. देवाचं वचन येत आहे आणि प्रिय भावना परमेश्वर म्हणते वचन पाठवून तो आम्हाला आरोग्य देतो. पुढे म्हटलेलं आहे माझ्या हाडास मज्जा. म्हणजे आज आम्ही पाहत आहोत की लहान म्हणजे म्हणजे म्हातारे झाल्यानंतर हाडाचे प्रॉब्लेम होतात. कोणाचं लेकरं देखील हाडाने ग्रस्त झालेले आहेत. कारण काय, हे सर्व म्हणजे जो मनुष्य पतन पावला त्याचं रिझल्ट आहे, इफेक्ट आहे. परंतु आमच्याकडे सोल्युशन आहे. येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्यातून बरे करण्यास समर्थ आहे. म्हणून त्याचं वचन आम्ही पाहणार आहोत तर आम्ही आशीर्वादित होणार आहोत. म्हणून प्रिय भाव बहिणो, एनी हॉनेस्ट फिजिशियन विल ॲडमिट दॅट देर इज नो हिलिंग पॉवर इन मेडिसिन. कुठलाही प्रामाणिक डॉक्टर असेल तो स्पष्ट सांगेल की मेडिसिनमध्ये कुठलीही पॉवर नाही आरोग्य द्यायची. आम्ही पाहत आहोत की मनुष्य जेव्हा थोडासा आजारी असतो तो चालत किंवा रिक्षामध्ये बसून किंवा त्याच्या गाडीवर बसून हॉस्पिटलला जातो. कशाला जातो? बरे होऊन घरी येण्यासाठी. परंतु आम्ही पाहतो मरून घरी येतो. मग हॉस्पिटल कशासाठी आहे? मरणासाठी आहेत की बरे होण्यासाठी? प्रिय फाउंड बहिण, सर्व सैतानाचं कारस्थान आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला आमच्या जीवनात दुखणं येते, कुठली पीडा येते, त्यावेळेला आम्ही गुडघे टेकले पाहिजे. आमचा फिजिशियन, आमचा डॉक्टर येशू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणी, कुष्ठरोगी आपल्याला पाहायला मिळतं. तो प्रभू येशू ख्रिस्त जात असताना त्याने पाहिलं आणि त्याने तो उपडा पडला येशूच्या समोर आणि त्याला सांगितले, प्रभू माझी इच्छा आहे की तुम्हाला बरं करावं. प्रेज द लॉर्ड. आणि माझा विश्वास आहे की मला बरे करण्यास तू समर्थ आहेस. प्रभू येशू म्हणाला, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. आणि त्याच वेळेला त्याचा कुष्ठरोग बरा झाला. प्रिय भावना, आमच्या मुखाने आम्ही कबूल केलं पाहिजे की हे प्रभू माझा आजार बरे करण्यास तू समर्थ आहेस. प्रेज द लॉर्ड. हे प्रभू हे संकट दूर करण्यास तू समर्थ आहेस. हे प्रभू हे माझं पाप तुझ्या रक्ताने धुवून टाकण्यास तू समर्थ आहेस. आणि प्रभू म्हणेल, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो.
प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तू बरा हो. प्रिय भावना बहिणो, परंतु मनुष्य काय करतो? प्रथम वैद्याला शोधतो. आपण पाहतो की असा राजा याने यहोवाला शोधलं नाही तर वैद्याला शोधलं आणि तो मरण पावला. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, परमेश्वर आम्हाला वाचवू शकतो. म्हणून एक नामांकित डॉक्टर US मधला, आणि त्याचं नाव आहे डॉक्टर US व्हिअर मिचेल, ग्रेटेस्ट फिजिशियन इन US, आणि तो म्हणतो ऑल हिलिंग इज डन बाय नेचर अँड गॉड. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा डॉक्टरचं स्टेटमेंट काय? ऑल हिलिंग इज डन बाय नेचर अँड गॉड. आम्हाला जर आजारातून बरं व्हायचं असेल तर हे निसर्ग याच्याबरोबर आम्हाला राहिले. निसर्गावर अतिक्रमण करून किंवा त्याच्यावर अत्याचार करून आम्हाला आरोग्य मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पाहत आहोत की 60% लोक हेवी अँटीबायोटिक्स, हेवी ॲलोपॅथी मेडिसिन दिल्यामुळे मरतात. म्हणजे त्याचा आधार असतो त्याने मरत नाही, परंतु तो आधार बरे करण्यासाठी डॉक्टर काय करतो? त्याच्या बुद्धीवर टेकतो. कारण त्याला तसं शिक्षण दिलेलं असतं की अमुक आजार झाला हे इंजेक्शन दे. त्याच्या 500 नाही झालं 1000, काय म्हणतात त्याला, 500-1000 कॅपॅसिटी असते. प्रिय भावना बहिणो, एखाद्या म्हणजे जनावरावर जसा प्रयोग केला जातो तसा मनुष्यावर केला जातो आणि त्याला लवकर वर पाठवतात. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून हेवी अँटीबायोटिक्समुळे अनेक लोक मरतात. प्रिय भावना बहिणो, आता वेळ झालेला आहे तरी एक वचन आम्ही या ठिकाणी वाचणार आहोत. तुम्ही जर पुढे तुम्ही वाचून लिहू शकता. लूक शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक कुबडी स्त्री, आणि शब्बात दिवस होता, आणि शब्बात दिवशी सभास्थानामध्ये येशू ख्रिस्त शिकवित होता. प्रेज द लॉर्ड. आज देखील परमेश्वराचा दिवस आहे, नेमलेला दिवस आहे, आणि आम्ही परमेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत. प्रिय भावना बहिण, आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय परमेश्वर जाणार नाही. आपली हृदयाची इच्छा पूर्ण केल्याशिवाय परमेश्वर आम्हाला सोडणार नाही. पण आम्ही त्याच्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रिय भावना बहिण, ही कुबडी स्त्री जी कधीच, कुबडी म्हणजे यू टर्न होता, ती कधीच कोणाला पाहू शकत नाही, इतकं तिचं शरीर वाकलेलं होतं, परंतु ती सभास्थानात आली होती. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिण, दुखणं येत असताना, कुबडी असताना, तिला नीट चालता येत नसेल, कोण दिसत नाही, पण अशा स्थितीमध्ये ती सभास्थानात देवाच्या सानिध्यात आली होती. प्रिय भावना बहिण, आम्ही चांगले असून परमेश्वराच्या सानिध्यात येत नाहीत तर आम्ही अनेक कारणं दाखवतात. कोरोना 19 आहे, कुणाच्या संपर्कात राहायचं नाही, स्टे होम स्टे सेफ ना, घरी राहा आणि सुरक्षित राहा. हा कोणाचा नियम आहे? परमेश्वराचा नियम आहे की मनुष्याचा नियम आहे? इंडियन गव्हर्नमेंटचा नियम आहे. परंतु देवाचा नियम काय? जो नेमलेला दिवस आहे त्या दिवशी तू माझ्या मंदिरात ये. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही स्थितीत ये, दुखण्यामध्ये, कष्टामध्ये, समस्यामध्ये मी तुला बरं करीन. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, प्रभू येशूने तिला पाहिलं, तिने येशूला पाहिलं नाही आणि तिला जवळ घेतलं आणि तिला सांगितलं तू तुझ्या विकारापासून मुक्त झालेली आहेस. प्रेज द लॉर्ड. नंतर प्रभू येशूने तिच्यावर हात ठेवला आणि ती बरी झाली. प्रिय भावना बहिणो, त्या ठिकाणी अनेक विरोधी होते. ते म्हणाले शब्बा दिवशी कसं बरं करतो, परंतु त्या ठिकाणी अनेक लोक जमले होते. त्यांनी तो चमत्कार पाहिला आणि त्याने देवाचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने आनंद केला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला बरे करू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आज आशीर्वाद देऊ इच्छितो आणि निश्चित त्याने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. या वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.